नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन ग्रेव्ही. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2 पॅकेट सोया चंक्स घेतलेले आहेत आणि त्यात 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता ते आपल्याला भिजत ठेवायचं आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, 2 मिरच्या आणि थोडा लसूण घेतलेला आहे. आता हे मी कांदा आपल्याला ग्राइंड करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. मिरच्या आणि लसूण आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. चला तर मग फ्राय करून घेऊया. इथे आपण गॅस ऑन करूयात आणि एक पॅन ठेवूयात. तेल टाकून घेणार आहे फ्राय करण्यासाठी. कांदा टोमॅटो वगैरे आपण टाकून घेऊयात आणि फ्राय करून घेऊयात. तसे फ्राय करून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपला कांद्याचा कलर रेडिश होत नाही तिथपर्यंत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आता आपण हे ग्राइंड करूया. हे बघा, अशा प्रकारे आपलं फ्राय करून झालेलं आहे वाटण. आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावून घेऊया. आपले सोया चंक्स पण झालेले आहेत, सोप झालेले आहेत पूर्ण. आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि 2दा वॉश करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि हे बघा, आपले सोया चंक्समधलं पाणी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ते थोडंसं तेल टाकून घेऊया. लगेचच आपल्याला हे सोया चंक्स फ्राय करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया. फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला थोडंसं ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घेऊयात. इथे आपलं वाटणसुद्धा रेडी आहे. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीसाठी. इथे मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. गरम झालेला आहे. इथे मी थोडंसं जिरं टाकून घेणार आहे आणि हा मसाला. तर हे फ्राय करून घेऊया. आता ही 1 मिनिटासाठी आपण ग्रेव्ही फ्राय करून घेतलेली आहे. आता ह्याच्यात आपण बेसिक मसालेच ॲड करूयात. 1 चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरता मीठ. आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. इथे 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊयात. इथे गरम मसाला स्किप नका करू बिकॉज गरम मसाल्यामुळे जास्त चव लागते, म्हणजे खूप टेस्टी बनतो आपला सोयाबीन ग्रेव्ही. हे आता मस्त मिक्स करून घेऊयात. अर्धा ग्लास पाणी ॲड करते मी इथे. इकडे मसाला पण छान असा रेडी आहे. आता आपण हे सोयाबीन ह्याच्यात टाकून घेऊयात. छान असं मिक्स करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपली सोयाबीन ग्रेव्ही तयार होते. आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे आणि थोडंसं शिजवून घेणार आहे ह्याला. आता हे 5 ते 6 मिनटं मीडियम फ्लेमवर कुक करून घेऊयात. आता इकडे छान अशी ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. आता ह्याला आपण सर्व करूया. इथे मी कस्तुरी मेथी टाकून सर्व करणार आहे. फायनली आपली सोयाबीन ग्रेव्ही रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.